भोपळा म्हटलं की सगळेच नाकतोंड मुरडतात. त्यातली त्यात मुलं तर अजिबात खात नाही. मग अशी खात नाही, मग आपलं काम आहे तसं करून देणं. म्हणजेच काहीतरी वेगळं हटके पदार्थ करणं. आपला आजचा पदार्थ आहे बरं का तसा वेगळा हटके. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ना दुधी भोपळ्याचा चविष्ट, पचायला हलका तितकाच पौष्टिक पदार्थ बनवतोय. यूट्यूबवर पहिल्यांदाच असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही पाहिला नसेल किंवा खाल्लाही नसेल. रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना एक कोवळा लुसलुशीत दुधी भोपळा घेतलेला आहे. हे बघा, आता हा भोपळा ना स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा भोपळा आपल्याला अख्खा वापरायचा नाहीये, तर यामधला अर्धाच भोपळा मी वापरणार आहे. त्यामुळे काय करूया, हा भोपळा ना आपण अर्धा कट करून घेऊया. भोपळा मी अर्धा कट करून घेतेय. हे बघा, अशा पद्धतीने कट करून घेऊया. आता हा भोपळा ना आपल्याला किसून घ्यायचा आहे, तर यावरची साल न काढताच भोपळा मी किसून घेतेय. तुम्हाला जर साल नको असेल ना, तर साल काढली तरी सुद्धा चालेल. आपण आता हा भोपळा किसून घेऊया. चला, इथे आपला भोपळा किसून झालेला आहे. हे बघा, आपण आता काय करूया, हा किसलेला भोपळा ना एखाद्या वाटीच्या साह्याने मोजून घेऊया. हे बघा, वाटीच्या साह्याने हा भोपळा आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथे ना बरोबर एक वाटी भोपळा झालेला आहे. पुन्हा आपल्याला हा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. आता ज्या वाटीने आपण भोपळा मोजून घेतला त्याच वाटीने आपल्याला एक वाटी रवा यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये ना आपण थोडंसं मीठ घालूया. त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा यामध्ये घालूया. आता हा सोडा घालणं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी सुद्धा चालेल. पण सोडा घातल्यामुळे काय होतं ना, रवा छान असा फुलून येतो. त्यामुळे आपल्याला थोडासा सोडा यामध्ये घालायचा आहे. आपण आता काय करूया, हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेऊया. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे रवा आणि हा भोपळा ना छान असा मिक्स करून झालेला आहे. हे बघा, आपण आता काय करूया, हे मिश्रण ना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यासाठी इथं मी ना एक वाटी घेतलेली आहे. हे बघा, आता ह्या वाटीला ना आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचंय. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. वाटीला आपल्या तेल लावून झालं की तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालूया. हे मिश्रण ना एकसारखं थापून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने छान असं थापून घेऊयात. त्यानंतर इकडे ना कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये ना ही मिश्रणाची वाटी ठेवून घेऊया. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण आपल्याला 10 ते 15 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचंय. 10 ते 15 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतेय. त्यानंतर ना यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचंय. हे बघा, सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये, म्हणजे आपलं हे मिश्रण छान असं वाफवून झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. तर इथे आपलं हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया. तर अगोदर ना चाकूच्या साह्याने याच्या कडा आपण सोडवून घेऊया. अशा पद्धतीने हे बघा. मिश्रण आपलं काढून झाल्यानंतर याला ना चुरून घ्यायचंय. हे बघा, छान असं बारीक चुरून घेऊया. मस्त असं बारीक याला मी चुरून घेतेय.
तर इथे हे मिश्रण ना मी छान असं चुरून मोकळं करून घेतलेलं आहे. हे बघा, थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालूया. तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालूया. सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचंय. 1 चमचा तीळ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या यामध्ये घालूया. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. फोडणी ना चांगली मिक्स करून घ्यायची आहे. फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये घालूया एक बारीक चिरलेला कांदा. आता हा कांदा आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे. त्यानंतर थोडंसं मीठ घालूया. तर मीठ आपण अगोदर ना रव्याच्या मिश्रणामध्ये घातलं होतं, त्यामुळे थोडंसं बेतानच घालायचंय. हे सर्व साहित्य आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय. तर इथे आपली ना फोडणी चांगली परतून झालेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला रव्याचं मिश्रण घालायचंय. वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. अगोदर याला ना चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये ना आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचंय. पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे आपलं अतिशय पौष्टिक असं दुधी भोपळ्याचं उपीट बनवून तयार झालेलं आहे. चवीला जबरदस्त लागतं. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता हे उपीट ना काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.